जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात ज्या काही समुपदेशन असेल किंवा मग नियुक्तीचं जे काही राऊंड असेल किंवा प्रक्रिया असेल तर ती बघा सुरळीतपणे सध्या सुरुवात होताना दिसत आहे। कारण जिल्हा परिषदच्या ज्या स्थापनामध्ये सध्या महत्त्वाचं जे काही लोकसभा निवडणूक संदर्भात कार्य त्या ठिकाणी पार झालेलं आहे। आतापर्यंत बघा 4 सध्या टप्पे महाराष्ट्रामध्ये झालेले आहे। आता जो शेवटचा टप्पा असणार आहे तो 20 मेला सध्या असणार आहे। 20 मेला जर या ठिकाणी बघा शेवटचा टप्पा असणार, त्यानंतर पुढील ज्या काही 21 तारखेपासून शिक्षक भरती संदर्भात जे अडथळे असेल तर ते कोणत्याही प्रकारचे बघा राहणार नाही। तसंच बघा ज्या काही नियुक्ती संदर्भात, कारण भारतीय निवडणूक आयोगाकडे जे काही प्रस्ताव सादर झाला होता त्याच्यानुसार प्रत्येक ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या निवडणूक झाल्यानंतर तेथील जी काही प्रक्रिया असेल शिक्षक भरतीची तर त्या करण्याच्या अनुषंगाने बघा परवानगी मिळाली होती। त्याच्या अनुषंगाने ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या बघा जे काही जिल्हा परिषद हिंगोली असेल, जिल्हा परिषद रत्नागिरी असेल, जिल्हा परिषद कोल्हापूर असेल, तर अशा ज्या काही जिल्हा परिषद आहेत तर काही जिल्हा परिषदमध्ये सध्या समुपदेशन झालेलं आहे। त्याच्यामध्ये बघा हिंगोलीमध्ये समुपदेशन होऊन नियुक्ती आदेश देखील मिळाला आहे। त्यानंतर 20 आणि 21 तारखेला जिल्हा परिषद रत्नागिरीचं समुपदेशन आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदचं देखील बघा पत्र इश्यू करण्यात आलेलं आहे। जे काही पुढची जी प्रोसेस असेल आपले ही समुपदेशन संदर्भात तर त्याचं देखील पत्र इश्यू करण्यात आलं आहे। तसंच बघा ह्या ठिकाणी 15/5/2024ला जिल्हा परिषद जी काही जालना आहे तर त्या संदर्भात देखील पत्र इश्यू केलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये ज्या पत्रामध्ये जे काही राज्य निवडणूक आयोग आहे महाराष्ट्राचा तर त्यांना बघा पत्र हे इश्यू करण्यात आलेलं आहे। तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतं हे जे पत्र आहे ते 15/5/2024ला जिल्हा परिषद जालनाने या ठिकाणी बघा इश्यू करण्यात आलं आहे। आणि ह्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडे म्हणजे महाराष्ट्र शासनाचा राज्य निवडणूक आयोग आहे तर त्यांना हे पत्र बघा पाठवण्यात आलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो विषय काय आहे तर ज्या काही संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकाचे समायोजन, ज्येष्ठतेनुसार बघा शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्याचे मुख्याध्यापक व पदवीधर रिक्त पदावर पदोन्नती व जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यास परवानगी मिळण्याबाबत। कारण आपल्याला माहिती आहे की जे नवनियुक्त शिक्षक 11,085 ज्यांची बघा निवड सध्या झालेली आहे पहिल्या यादीमध्ये, तर त्यांची नियुक्ती होण्या अगोदर ज्या जिल्हा परिषदमधील जे पूर्वीचे लागलेले शिक्षक आहेत तर त्यांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया होणे बघा महत्त्वाचं आहे। आणि त्याच्या अगोदर ज्या मुख्याध्यापक असेल किंवा पदवीधर ज्या शिक्षक असेल तर त्यांच्या रिक्त पदावर पदोन्नतीने त्यांची बघा जी काही पुढील प्रोसेस आहे ती करणे ह्या ठिकाणी गरजेचं आहे। तर अशा ज्या महत्त्वाच्या प्रोसेस आहे नियुक्तीच्या अगोदर होण्यासाठी तर त्यासाठी बघा या ठिकाणी सध्या जे काही मागवण्यात आलेली आहे माहिती मार्गदर्शन त्या संदर्भात हे पत्र आपल्याला दिसत आहे। तर ह्याच्यामध्ये जवळपास जे काही संदर्भ 5-6 संदर्भ या ठिकाणी देण्यात आले हे विविध जे काही शासन निर्णय असेल तर आणि ते ग्रामविकास विभागासंदर्भात जे पत्र आहे तर ते देखील बघा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे। तर ह्याच्यात बघा पत्रामध्ये बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या नमूद करण्यात आल्या आहे। तर त्याच्यामध्ये आपण ज्या महत्त्वाच्या आहे तर त्याच गोष्टी या ठिकाणी बघा बघणार आहोत। म्हणजे जे आपल्याला माहिती आहे की भारत निवडणूक आयोगाकडे जवळपास बघा 16/4/2024 बघा पत्र जे होतं तर ते इश्यू करण्यात आलं होतं। आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे पवित्र पोर्टलच्या मार्फत पहिल्या टप्प्यामध्ये ज्या मुलाखतीशिवाय प्रकारातील निवड झालेले जे उमेदवार आहे तर त्यांच्या शिफारशी ठिकाणी त्या जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजे त्या जिल्ह्यातील प्रत्यक्ष मतदान दिनांकानंतरच्या दिवसापासून नियुक्ती देण्यासंदर्भात बघा कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना आपल्याला दिलेली होती। आणि त्याच्या अनुषंगाने सध्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये बघा जे काही पुढील जी कार्यवाही आहे तर ती होताना आपल्याला सध्या दिसत आहे। म्हणजे हळूहळू शिक्षक भरतीला सध्या बघा गती येताना आपल्याला दिसत आहे। मग त्याच्यामध्ये जो शासन निर्णय होता 21/6/2023चा तर त्या शासन निर्णयामध्ये जी तरतूद आहे मुद्दा क्रमांक 2 तर तो शासन निर्णय आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला मिळून जाईल। तर त्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं आहे की जिल्हा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन रिक्त जागा समुपदेशनाद्वारे नियुक्ती देण्यात यावी अशी तरतूद आहे। म्हणजे ज्या काही जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये त्यांना बघा एक चान्स या ठिकाणी बघा देण्यात यावा अशी या ठिकाणी तरतूद आहे जिल्हा अंतर्गत बदलीसाठी। आणि ते राबवण्याकरता महत्त्वाचं हे जे पत्र आहे मार्गदर्शन पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे। म्हणजे एकंदरीत ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या बदली प्रक्रिया झाली नाही अशा जिल्हा परिषदचे हे पत्र सध्या इश्यू झालेले आहे। आणि सर्वात आधी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण होईल, त्यानंतर त्या जिल्ह्यामधील नवनियुक्त शिक्षकांना सध्या समुपदेशनाद्वारे नियुक्ती आदेश या ठिकाणी बघा मिळू शकतो। म्हणजे या ठिकाणी जवळपास
जी काही प्रोसेस आहे तर ती प्रोसेस होताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येत आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सध्या तरी अंतिम टप्प्यात सध्या आलेली आपल्याला दिसत आहे. आणि जो अंतिम टप्पा बघा 20 तारखेला म्हणजे होणार आहे महाराष्ट्रामध्ये. हे एकंदरीत झाल्यानंतर उर्वरित जेवढे पण जिल्हा परिषद आहे त्या सर्वांच्या बघा प्रोसेस आपल्याला होताना दिसून येईल. म्हणजे जवळपास जे काही 4 जूनपर्यंत सध्या बघा प्रोसेस होताना आपल्याला दिसून येईल. आणि 4 जून नंतर संपूर्ण जे काही निवडणूक प्रक्रिया असेल तर ती या ठिकाणी बघा निकाल लागल्यानंतर सध्या पूर्ण होईल. आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचे सध्या अडथळे असणार नाही. म्हणजे जवळपास जे शिक्षक भरतीला जे अडथळे होते तर ते अडथळे बघा या ठिकाणी दूर होताना दिसत आहे. आणि उर्वरित ज्या काही विथ इंटरव्ह्यूच्या आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या याद्या आहे तर त्या देखील लवकरात लवकर बघा लागू शकतात. कारण जे काही लास्ट बुलेटिन होती तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही शिक्षक भरतीचं अंतर्गत जी काही कामं आहे तर ती सध्या सुरू आहे अशा संदर्भात त्या बुलेटिनमध्ये सध्या बघा इश्यू म्हणजे जो मुद्दा आहे तो त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आला होता. मग जे काही शिक्षक भरतीची अंतर्गत जी कामं असेल मग त्याच्यामध्ये विथ इंटरव्ह्यू असेल, विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भात असेल, कन्व्हर्टेड संदर्भात असेल, म्हणजे जी शिक्षक भरती संदर्भात जी प्रलंबित कामं आहे तर ती होताना बघा दिसत आहे. यदाकदाचित जे काही येणारी पुढची काही न्यूज बुलेटिन असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या ज्या शिक्षक भरती संदर्भात माहिती आपल्याला वेळोवेळी बघा न्यूज बुलेटिनमध्ये मिळतच असते. तर ही जिल्हा परिषद जालन्यासंदर्भात बघा सध्या तरी माहिती जी काही मार्गदर्शन असेल राबवण्यासंदर्भात, जिल्हा अंतर्गत बदली असेल किंवा मग पदोन्नती संदर्भात असेल तर त्या संदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये बघा लवकरात लवकर जिल्हा परिषद जालन्याचं देखील समुपदेशनासंदर्भात बघा पत्र या ठिकाणी इश्यू होईल. आणि लवकरात लवकर जिल्हा परिषद जालन्यामध्ये ज्यांचे सिलेक्शन झालं असेल तर त्यांना देखील समुपदेशनाला बोलवण्यात येईल. असं एक महत्त्वाचं जिल्हा परिषद जालन्यासंदर्भात बघा एक IMP पत्र सध्या होतं. म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद जालन्याचं देखील लवकरात लवकर समुपदेशन सध्या होणार आहे. हे एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बाब असणार आहे. तर हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. तर ह्याच्यामध्ये फक्त या ठिकाणी बघा जे काही परवानगी आहे बदली प्रक्रिया, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया आणि जे ज्येष्ठतेनुसार संवर्ग शिक्षक संवर्ग कर्मचारी, मुख्याध्यापक पदवीधर, रिक्त पदावर पदोन्नती आणि अतिरिक्त ठरलेले जे काही शिक्षक आहेत त्यांचं समायोजन ह्या संदर्भात परवानगी मिळण्याबाबत सध्या जी काही माहिती किंवा विशेष जे काही पत्र आहे ते सध्या इश्यू होताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये देखील जिल्हा परिषदचं देखील या ठिकाणी बघा पुढील कार्यवाही आहे ती पुढे होऊ शकते. अशी एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत येत जाईल. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.